तुझं काही सारंगशी बोलणं झालं नाही? म्हणजे काल तो मीटिंग मध्ये आला, आरडाओरडा केला त्याने, खरं खोटं काही कळलंच नाही ना, म्हणून म्हटलं. विचित्र झालं सगळं वातावरण. बोर्ड मेंबर पण चिडलेत म्हणून म्हणतोय. त्याचं येणं गरजेचं होतं. तो बोर्ड मेंबर आहे, तुझ्या आधीपासून कंपनी सांभाळतोय. आता जिथे आहे ना आपली कंपनी, ती त्याच्यामुळे आहे. तू करत होतास इतर उद्योगधंदे, पण तो एकटा आपली कंपनी सांभाळत होता आणि त्यांनी एकट्याने आपली कंपनी मोठी केली. तिथे असणं गरजेचं होतं त्याचं. ओके, खरंय, गरजेचं होतंच त्यांनी. पण काय आहे ना, त्यालाही फक्त समाजसेवा करायची आहे, फुकटची. म्हणून म्हटलं सांभाळतोय कंपनी आम्हीच. आणि मला ना कधी कधी ना प्रश्न पडतो, ही जी बाई आहे सावली नावाची, तिची सावली या घरावर तुला हवी आहे का अजूनही? नाही, मला प्रश्न पडतो म्हणून विचारलं. कारण काय झालं, काल सारंग आला मीटिंग मध्ये, प्रॅक्टिकल विचार त्यांनी केलाच नाही. जुन्या जखमा पुन्हा उकरल्या गेल्या, फायदा काहीच नाही झाला. म्हणून म्हटलं. नाही, तुझं बरोबर आहे. मला सावली हे नाव सुद्धा आवडत नाही आणि तिची सावली आपल्यावर पडायलाही नकोय. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की माझ्याच लेकाला, सारंगला त्याच्या हक्कांपासून मी लांब ठेवेन. माझं भांडण तिच्याशी होतं, माझ्या लेकाशी, सारंगशी कधीच नव्हतं. त्याला त्याच्या हक्कापासून मी का लांब ठेवू? तिच्यासाठी मी माझ्याच लेकाला का दुखवू? काय मिळणार आहे मला? आई, हे बघा, मला माहिती आहे तुमचं सारंगवर खूप प्रेम आहे. सारंगचंही तुमच्यावर प्रेम आहे. तो तुमचा मुलगा आहे, या कंपनीचा CEO आहे, मान्य आहे म्हणजे. आणि त्याने कंपनी मोठी करायला खूप हातभार लावला, हेही मान्य आहे. पण आईसाहेब, आता सारंगचं कुठे लक्ष आहे कंपनीमध्ये? म्हणजे तुम्ही इतकी वर्ष झाले त्याच्या मागे लागलाय, हातपाय जोडतायत की प्लीज लक्ष दे, प्लीज लक्ष दे, पण तो ऐकतच नाहीये. तो त्याच्याच एका झोनमध्ये अडकलाय. म्हणजे त्याचं लक्ष एकतर सावलीमध्ये असतं किंवा मग समाजसेवेत. बस इतकंच करतोय तो सध्या.